नमस्कार. अरुण नरके फाउंडेशन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या ठिकाणी मी आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. बँकिंग क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावर आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या 7 ते 8 वर्षांमध्ये देशातल्या नॅशनलाइज बँक्समध्ये म्हणजेच पब्लिक सेक्टर बँक्समध्ये सरकारी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती पदांची भरती झालेली आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने क्लर्कच्या काही पोस्ट असतील, प्रोबेशन ऑफिसरच्या काही पोस्ट असतील, स्पेशालिटी ऑफिसरच्या काही पोस्ट असतील, अगदी मॅनेजर सिनियर मॅनेजरच्या काही पोस्ट असतील. या माध्यमातून पदांची भरती या ठिकाणी झालेली आहे. आगामी काळातसुद्धा ही भरती मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. तर आपल्याला थोडीशी यामध्ये बॅकग्राऊंड सांगता येईल यामध्ये की आज बँकिंग क्षेत्रातल्या खास करून सरकारी बँकिंग क्षेत्रामध्ये जर रिक्रुटमेंट करायचं असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून IBPS इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन या नावाने एक सिलेक्शन बोर्ड आपल्या देशामध्ये कार्यरत आहे. या व्यतिरिक्त देशातली सगळ्यात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया या माध्यमातून एका वेगळ्या पद्धतीनं इंडिव्हिज्युअल लेवलला या पदांची भरती केली जाते, खास करून स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये. यामध्ये सुद्धा क्लेरिकलच्या पोस्ट असतील, प्रोबेशन ऑफिसरच्या पोस्ट असतील, या माध्यमातून पदांची मोठ्या प्रमाणात भरती करून घेतली जाते. तर याची थोडीशी बॅकग्राऊंड आपल्याला सांगायची झाली तर गेल्या 7 ते 8 वर्षांमध्ये ही प्रक्रिया आपल्या देशामध्ये सुरू झालेली आहे. त्याचं मुख्यतः कारण असं आहे की बँकांचं नॅशनलायझेशन झाल्यानंतर साधारण 1969च्या काळामध्ये ज्यावेळेला बँकांचं नॅशनलायझेशन झालं त्यावेळेला 80च्या दशकापर्यंत बँकांमध्ये खास करून सरकारी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात पदांची भरती झालेली होती. 1980च्या दशकापासून ते आत्तापर्यंत म्हणजे अलीकडं 2011-12पर्यंतचा कार्यकाळ जो आहे हा जर आपण काउंट केला तर साधारण 31 ते 32 वर्षांचा हा कार्यकाळ होतो. एखादी व्यक्ती बँकेत जर रिक्रूट झाली तर ती मॅक्झिमम 30 ते 32 वर्ष बँकेमध्ये काम करू शकते, तिथून ती रिटायर होऊ शकते. या पिरियडमध्ये काही लोकांची रेग्युलर रिटायरमेंट झाली, काही लोकांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली, VRS घेतली आणि या माध्यमातून साधारण 2010पासून ते 2012पर्यंत बँकिंग क्षेत्रामध्ये अनेक पदांची निर्मिती झाली किंवा अनेक वेकन्सी यामध्ये क्रिएट झाल्या. यामध्ये क्लेरिकलच्या काही पोस्ट असतील, मॅनेजर लेवलच्या काही पोस्ट असतील, प्रोबेशन ऑफिसर लेवलच्या काही पोस्ट असतील, यांची मोठ्या प्रमाणावरती निर्मिती झाली. तर पूर्वीच्या काळी जर आपण बघितला की इंडिव्हिज्युअल लेवलला बँकांची पदांची भरती केली जायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल नॅशनल बँक्समध्ये अगदी बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ बडोदा असेल, अगदी स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, यामध्ये इंडिव्हिज्युअल लेवलला बँकांच्या लेवलला पदांची भरती केली जायची. त्याचं नोटिफिकेशन बँकांच्या लेवलला सेपरेट प्रसिद्ध केलं जायचं वृत्तपत्रामध्ये. मग त्याला आपण ॲप्लिकेशन करायचं. मग त्याची आपल्याकडे एक ऑफलाईन एक्झाम होणार, ज्या ठिकाणी 100-200 मार्काची ऑफलाईन एक्झाम घेतली जायची आणि त्यामधून तुमचं सिलेक्शन केलं जायचं. तर पदांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं 2011-12 दरम्यान सेंट्रल गव्हर्नमेंटनं त्या काळात IBPS म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन या नावाचा एक बोर्ड समोर आणला आणि या बोर्डकडं बँकिंग क्षेत्रातली टोटल रिक्रुटमेंट जी आहे किंवा पदांची भरती जी आहे याची संपूर्ण जबाबदारी या बोर्डकडे सुपूर्द केलेली आहे, ज्यामध्ये अगदी पूर्वपरीक्षा घेण्यापासून मुख्य परीक्षा घेण्यापासून सगळ्यांचे इंटरव्ह्यूचे मॅनेज करण्यापासून सगळ्यांची जी जबाबदारी आहे ही आज IBPS सारख्या बोर्डकडे सुपूर्द केलेली आहे आणि या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात पदांची भरती या ठिकाणी सुरू आहे. याबरोबरच मी ह्याच्यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून इंडिव्हिज्युअल लेवलला पदांची भरती सुरू आहे, ज्याचं नोटिफिकेशन स्टेट बँक ऑफ इंडियामार्फतच प्रसिद्ध केलं जातं. त्यासाठी आपण त्यावेळेला ॲप्लिकेशन्स करायचे आहेत. तर साधारण या 10 ते 12 वर्षाच्या पिरियडमध्ये मधल्या पिरियडमध्ये पदांची मोठ्या प्रमाणात निर्मिती झाल्यामुळं IBPS सारखी संस्था जी आहे ही आज बँकिंग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पदांची भरती करत आहे. आणि आज साधारण 2011-12पासून पुढे जर बघितला तर सगळ्या बँकिंगच्या एक्झाम ज्या आहेत या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातात, ज्यामध्ये परीक्षांचे त्या पदाप्रमाणे टप्पे तयार होतात वेगवेगळे. ज्यामध्ये क्लेरिकलची जर परीक्षा असेल तर परीक्षा जी आहे ही सध्या 2 टप्प्यांमध्ये घेतली जाते, ज्यामध्ये पूर्वपरीक्षा म्हणजेच प्री एक्झाम आपण म्हणतो त्याला आणि मुख्य परीक्षा म्हणजे मेन्स एक्झाम या 2 टप्प्यांमध्ये एक्झाम घेतली जाते, ज्यामध्ये इंटरव्ह्यू घेतला जात नाही. इंटरव्ह्यूची प्रक्रिया आत्ताच्या गव्हर्नमेंटनंच गेल्या काही वर्षामध्ये पूर्णतः बंद केलेली आहे. म्हणजे क्लेरिकलच्या एक्झामसाठी आता इंटरव्ह्यू घेतले जात नाहीत, फक्त तुमच्या मुख्य परीक्षेचे जे काय मार्क्स आहेत त्यावर तुमचं अंतिम सिलेक्शन या ठिकाणी केलं जातं. PO सारख्या एक्झाम ज्या आहेत किंवा मॅनेजर लेवलच्या ज्या काही एक्झाम्स आहेत त्या प्रामुख्यानं 3 टप्प्यांमध्ये घेतल्या जातात, ज्यामध्ये प्री एक्झाम असेल, मेन्स एक्झाम असेल आणि याबरोबरच इंटरव्ह्यू असतील. तर या ठिकाणी एक गोष्ट आपल्याकडे लक्षात घेतली पाहिजे की बँकिंग सेक्टरमध्ये जी प्री एक्झाम घेतली जाते ही प्री एक्झाम फक्त एक चांगली परीक्षा आहे, ज्याला आपण एक एंट्रन्स एक्झाम म्हणतो. या परीक्षांचे मार्क तुमच्या टोटल सिलेक्शन प्रोसेसमध्ये कुठेही ग्राह्य धरले जात नाहीत. ही फक्त एक चांगली परीक्षा आहे, एंट्रन्स एक्झाम आहे.
तुम्ही मुख्य परीक्षेसाठी पात्र आहात की नाहीत, तुम्ही क्वालिफाय आहे का नाही मुख्य परीक्षेसाठी, हे फक्त याची पडताळणी करण्यासाठी पूर्वपरीक्षा घेतली जाते, जी मुख्यतः बँकिंग सेक्टरमध्ये जेवढ्या एक्झाम घेतल्या जातात त्यामध्ये कॉमन प्री एक्झाम घेतली जाते. या कॉमन प्री एक्झाममध्ये जर स्ट्रक्चर आपण बघितलं तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की 3च विषयांचं या ठिकाणी एक्झाम घेतली जाते. या 3 विषयांमध्ये कोर सब्जेक्ट म्हणतो आपण ज्याला, बँकिंगच्या सिलेबसमध्ये असणारे ते सब्जेक्ट आहेत. एक आहे रिझनिंग, दुसरा आहे मॅथ्स आणि तिसरा आहे इंग्लिश. तर या 3 विषयांमध्ये साधारण रिझनिंग 35 क्वेश्चन्स 35 मार्क्स, मॅथ्स 35 क्वेश्चन 35 मार्क्स अँड इंग्लिश 30 क्वेश्चन 30 मार्क्स, अशी 100 क्वेश्चन 100 मार्क्सची एक्झाम घेतली जाते. त्यासाठी वेळ आपल्याकडे असतो 1 तास म्हणजे 60 मिनिट्स. गेल्या काही वर्षापासून एक्झामच्या पॅटर्नमध्ये जो काही बदल झालेला आहे, साधारण 2016पासून पुढं जे एक्झामच्या पॅटर्नमध्ये बदल झालेला आहे, त्या बदलानुसार आज पूर्वीच्या पॅटर्ननुसार तुमच्या ह्या प्री एक्झाममध्ये तुम्हाला टोटल टाईम अलॉटमेंट जे होतं, ज्याला आपण कंपोजिट टायमिंग म्हणतो, कंपोजिट टायमिंग जो होता हा 1 तासाचा होता. त्यामध्ये 1 तासामध्ये तुम्हाला हे 3 विषय सॉल्व्ह करायला लागायचे. 1 तासामध्ये तुम्हाला येणारे क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागायचे. पण आता अलीकडच्या काळामध्ये जे काही बदल झाले 2016 नंतर, त्यानुसार टाईम अलॉटमेंटचा विषय या ठिकाणी पुढे आलेला आहे. आणि या टाईम अलॉटमेंटमध्ये तुम्हाला प्री एक्झाममध्ये मग तुम्ही IBPSची क्लर्कची एक्झाम द्या किंवा POची एक्झाम द्या किंवा SBIची क्लर्कची एक्झाम द्या किंवा POची एक्झाम द्या, अगदी RRBची एक्झाम द्या किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची एक्झाम द्या, ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये प्री एक्झामच्या पॅटर्नमध्ये तुम्हाला या ठिकाणी 100 क्वेश्चनमध्ये टाईम अलॉटमेंट या ठिकाणी केलेलं आहे. आणि या टाईम अलॉटमेंटमध्ये तुम्हाला हे 3ही सब्जेक्ट जसे की रिझनिंग असेल, मॅथ्स असेल, इंग्लिश असेल, हे तुम्हाला प्रत्येकी 20 मिनिटांमध्ये असे 20 × 3 असे 60 मिनिटांमध्ये हे 3 सब्जेक्ट तुम्हाला कव्हर करायचे आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या एक्झामच्या नोटिफिकेशनमध्ये अनेक गोष्टी नमूद केलेल्या असतात. यासाठी ह्या एक्झामचं नोटिफिकेशन जेव्हा प्रसिद्ध होतं त्यावेळेला हे नोटिफिकेशन तुम्ही फुल रीड करणं, प्रत्येक विद्यार्थ्यांना ज्याला बँकिंगची एक्झाम द्यायची आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना हे नोटिफिकेशन फुल रीड करणं खूप गरजेचं आहे. कारण त्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो. या गोष्टी जोपर्यंत तुम्ही जाणून घेत नाही, सिलेक्शन प्रोसेस जोपर्यंत तुम्ही जाणून घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला एक्झाम देणं थोडंसं पुढच्या काळात कठीण जाऊ शकतं. यासाठी नोटिफिकेशन फुल रीड करणं या ठिकाणी गरजेचं आहे. तसंच या परीक्षेबद्दल अजून एक पॉईंट सांगायचं झालं आपल्याला, तर यामध्ये वयाची मर्यादा असते जी या नोटिफिकेशनमध्ये नमूद केलेली असते. साधारण आपल्याला माहिती आहे की क्लेरिकलची एक्झाम असेल किंवा POची एक्झाम असेल, क्लेरिकलची एक्झाम तुम्ही वयाच्या 28 वर्षापर्यंत देऊ शकता. POच्या एक्झाम्स असतील, मॅनेजर लेवलच्या एक्झाम्स असतील, ह्या वयाच्या 30 वर्षापर्यंत तुम्ही देऊ शकता. ह्याचा उल्लेख त्या नोटिफिकेशनमध्ये केलेला असतो. या दोन्ही एक्झाममध्ये आपल्याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीमला सामोरं जावं लागतं. तुम्हाला 1 क्वेश्चन 1 मार्क हा पॅटर्न या ठिकाणी नसतो, तर निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम या ठिकाणी 1/4 आहे, म्हणजे 0.25 ज्याला म्हणतो आपण. तुम्हाला 4 प्रश्न चुकले तर तुमच्याकडे 1 मार्क तुमचा मायनस होत असतो यामध्ये. यासाठी तुम्हाला येणारे क्वेश्चन्स जे तुम्ही शुअर आहात, तुमच्या स्टडीच्या माध्यमातून, तुमच्या अभ्यासाच्या माध्यमातून तुमच्या कन्सेप्ट किती क्लिअर आहेत त्या विषयाच्या, या माध्यमातून जेव्हा तुम्ही एखादी प्री एक्झाम अटेम्प्ट करता किंवा एखादी मेन्स एक्झाम तुम्ही अटेम्प्ट करता, या सगळ्या एक्झाममध्ये तुम्हाला येणारे क्वेश्चन्स किती आहेत ज्यामध्ये तुम्ही शुअर आहात, अशा क्वेश्चनलाच तुम्हाला सामोरं जावं लागेल. न येणारे क्वेश्चन तुम्हाला टोटली स्किप करायला लागतील, जेणेकरून तुमचा स्कोर जो असतो, एक्झामचे जे मार्क्स असतात हे मार्क तुमचे ॲक्युरेट राहतील. त्यामुळं जर प्री एक्झाम घेतली किंवा मेन्स एक्झाम घेतली तर त्यामध्ये 3 गोष्टींचा समावेश महत्त्वाचा होतो. यामध्ये स्पीड असतं, ॲक्युरसी असतं आणि टाईम मॅनेजमेंट असतं. तर स्पीड, ॲक्युरसी, टाईम मॅनेजमेंट या गोष्टी लक्षात घेऊन जर तुम्ही परिपूर्ण या परीक्षांची जर तयारी केली तर निश्चितपणे तुम्ही प्री क्वालिफाय होऊ शकता अगदी फर्स्ट अटेम्प्टमध्ये, आणि तुम्हाला मग मेन्सला फेस व्हावं लागेल. तर या ठिकाणी आपल्याला सांगायला लागेल की IBPS सारख्या एक्झाम्स असतील क्लेरिकल POच्या, SBI सारख्या एक्झाम्स असतील क्लेरिकल POच्या, यामध्ये मुख्य परीक्षेचे पॅटर्न जो आहे हा त्या पोस्टनुसार वेगवेगळा तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये प्रामुख्यानं जर बाहेर गेलं तर IBPS क्लर्कच्या एक्झाम ज्या आहेत या एक्झाम तुम्हाला 200 मार्क्ससाठी असतात, ज्यामध्ये प्रामुख्यानं रिझनिंग असेल, मॅथ्स असेल, इंग्लिश असेल, जनरल अवेअरनेस आणि फायनान्शियल अवेअरनेस असेल अँड कम्प्युटर असेल, यासारख्या विषयांना मुख्य परीक्षेला आपल्याला सामोरं जावं लागेल. ज्यासाठी आत्ताच्या नवीन पॅटर्ननुसार जो टाईम लिमिट अलॉट करून दिलेला आहे ते आहे 2 तास 40 मिनिटं. याबरोबरच PO सारख्या एक्झाम्स असतील, मग त्या IBPSच्या एक्झाम्स असतील किंवा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या POच्या एक्झाम्स असतील, या एक्झाममध्ये आपल्याला 200 प्रश्न असणार आहेत. ऑनलाईन एक्झाममध्ये ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत, प्रीमध्ये सुद्धा आणि मेन्स एक्झाममध्ये सगळे क्वेश्चन्स. पण PO सारखी एक्झाम आहे, ऑफिसर लेवलची एक्झाम आहे, मॅनेजर लेवलच्या एक्झाम्स आहेत, ह्याचा अर्थ ऑब्वियसली डिप्युटी लेवल वाढलेली असणार आहे. आणि या ठिकाणी आपल्याला टाईम अलॉटमेंट करून दिलेलं आहे 3 तासाचं. आणि या 3 तासाव्यतिरिक्त तुम्हाला याच एक्झाममध्ये एक डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट तुम्हाला फेस करायला लागेल. या ठिकाणी तीसुद्धा ऑनलाईन झालेली आहे आत्ता गेल्या काही वर्षामध्ये. या डिस्क्रिप्टिव्ह टेस्टमध्ये खास करून मुख्य परीक्षेसाठी हे मी सांगतो तुम्हाला की या डिस्क्रिप्टिव्ह टेस्टमध्ये खास करून आपल्याला लेटर रायटिंग आणि एसे रायटिंग यासारखा पार्ट या ठिकाणी कव्हर करायला लागेल. तर एक आपल्याला एसे लिहायला लागेल, एक आपल्याला लेटर कंप्लीट करायला लागेल,
या ठिकाणी आणि त्यासाठी पिरियड असतो तुमच्याकडे 30 मिनटं. म्हणजे 30 मिनटांमध्ये तुम्हाला एक लेटर तुम्हाला लिहायला लागेल आणि एक तुम्हाला एसे या ठिकाणी लिहायला लागेल. तर आपण जर बघितलं ह्या टोटल पॅटर्नमध्ये तर या ठिकाणी जे खास करून POची तयारी करणार आहेत त्यांनी पहिला त्याचा पॅटर्न समजून घेतला पाहिजे. ऑफिसर लेवलची तयारी तुम्ही कुठलीही करा, मग IBPSच्या POची एक्झाम द्या किंवा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या POची एक्झाम द्या, कुठल्याही एक्झाम द्या तुम्ही. अगदी ज्या ठिकाणी मॅन्युअल लेवलच्या पोस्ट आहेत त्या ठिकाणी ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे की डिफिकल्टी लेवल वाढलेली असते, सिलेबसमध्ये काही थोडेसे चेंजेस झालेले असतात, टॉपिक डिफिकल्टी लेवल वाढलेली असते, प्रश्न विचारण्याची पद्धत बदललेली असते, असा सगळा पार्ट त्यामध्ये असतो. तर खास करून भविष्यामध्ये येणाऱ्या वर्षांमध्ये जी काही POची नोटिफिकेशन निघणार आहेत, खास करून त्या विषयांची तयारी किंवा त्या एक्झामची तयारी ज्या विद्यार्थ्यांना करायची आहे त्यांनी खास करून एसे रायटिंग, लेटर रायटिंग किंवा ज्याला आपण इंग्लिश म्हणतो, इंग्लिश वॉकॅब्युलरी म्हणतो आपण त्याला, किंवा ग्रामरचा पार्ट असेल, इंग्लिश रायटिंग असेल, इंग्लिश रीडिंग असेल, यावरती भर देणं आत्तापासून गरजेचं आहे. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा विषयच असा आहे की यामध्ये ही एका रात्रीत तयारी होईल किंवा एक महिन्यात मी तयारी करतो किंवा मी प्री पास झाल्यानंतर मग तिथनं पुढच्या काही 15 दिवसांमध्ये किंवा एक महिन्यात पुढच्या मेन्सची तयारी करतो, असा हा पॅटर्न आता राहिलेला नाही आहे. अगदी क्लिअर कट सांगायचं झालं तर या पॅटर्नची तयारी आपल्याला आत्तापासून करायला लागेल. आणि या सगळ्या पॅटर्नमध्ये जर बघायला गेला तर तुम्हाला एसे रायटिंग, लेटर रायटिंगवर खूप मोठा या ठिकाणी भर द्यायला लागेल. जर मला पुढच्या वर्षी बँकेची एक्झाम द्यायची असेल निश्चितपणे अगदी PO लेवलची, तर मी टोटल एक्झामचा पॅटर्न जो आहे, मग त्यामध्ये प्रीमध्ये किती सब्जेक्ट समाविष्ट आहेत, मेन्समध्ये किती सब्जेक्ट समाविष्ट आहेत, त्याचा मार्किंग पॅटर्न कसा आहे, त्यामध्ये त्याला क्वेश्चन किती विचारले जातात, त्याला टाईम अलॉटमेंट किती केलेलं आहे, या सगळ्या पॅटर्ननुसार तुम्हाला जर नेक्स्ट इयरला POची एक्झाम द्यायची असेल तर निश्चितपणे तुम्हाला एसे रायटिंग, लेटर रायटिंगवरती आत्तापासून भर द्यायला लागेल आणि त्या दृष्टीने ती तयारी करायला लागेल. टार्गेट तुमचं कुठलं आहे, तुम्हाला कुठली एक्झाम द्यायची आहे त्यावरती या सगळ्या गोष्टी ठरतात. ज्याला क्लेरिकलची एक्झाम द्यायची असेल, IBPS एक्झाम द्यायची असेल क्लेरिकल लेवलची, स्टेट बँक ऑफ इंडियासारखी एक्झाम द्यायची असेल क्लेरिकल लेवलची, तर त्याच्या मेन्समध्ये एसे रायटिंग, लेटर रायटिंगचा विषय कुठे येणार नाही. यामध्ये मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला फक्त 5 विषय फेस करावे लागतील, सब्जेक्ट आहेत, ज्यामध्ये रिझनिंग असेल, मॅथ्स असेल, इंग्लिश असेल, जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस असेल आणि कम्प्युटर असेल. आत्ताच्या नवीन पॅटर्नमध्ये जर बघितलं तर तुम्हाला एक्झामच्या नोटिफिकेशनमध्ये जो काय चार्ट दाखवलेला आहे मुख्य परीक्षेचा, ज्यामुळे तुम्हाला 4 पार्टमध्ये विषय दिसतील. विषय तुमच्याकडे 5 आहेत पण तुम्हाला दिसताना ते 4 पार्टमध्ये दिसतील. कारण गेल्या काही वर्षांमध्ये रिझनिंग अँड कॉम्प्युटर हा कंबाईन विषय केलेला आहे मुख्य परीक्षेमध्ये. हा तुम्हाला एकच दिसेल त्या पॅटर्नमध्ये आणि हा पेपर तुम्हाला एकच समोर डिस्प्ले होईल एकाच वेळेला. यावर व्यतिरिक्त मॅथ्स तुम्हाला इंडिव्हिज्युअल दिसेल, इंग्लिश तुम्हाला इंडिव्हिज्युअल दिसेल अँड जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस हा विषय तुम्हाला इंडिव्हिज्युअल दिसेल. तर निश्चितपणे मुख्य परीक्षेमध्ये आणि पूर्व परीक्षेमध्ये जर आपल्याला साम्य कुठलं असेल तर ते आहे तुम्हाला पूर्व परीक्षेला जे 3 विषय आहेत, रिझनिंग असेल, मॅथ्स असेल, इंग्लिश असेल, हे तिन्ही विषय तुम्हाला मुख्य परीक्षेला रिपीट होतात. निश्चितपणे पूर्व ही तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे चाळणी परीक्षा आहे. डिफिकल्टी लेवल जी आहे हे निश्चितपणे मुख्य परीक्षेला वाढलेली असणार आहे, पण विषयामध्ये कुठलाही बदल नाही, सिलेबसमध्ये कुठलाही बदल नाही. यासाठी तुम्हाला त्याचं ॲनालिसिस करणं थोडंसं गरजेचं आहे. आणि एक विषय तुम्हाला नव्याने या ठिकाणी येतो मुख्य परीक्षेमध्ये. मग बँकेची तुम्ही कुठलीही मुख्य परीक्षा द्या, या मुख्य परीक्षेमध्ये नव्याने आलेला एक विषय आहे तो म्हणजे जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस. साधारण 2016 पुढे जर आपण आलो तर आपल्या लक्षात येईल की जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस हा जो विषय आहे, पूर्वीच्या विषयाचं नाव फक्त जनरल अवेअरनेस असं होतं, नवीन पॅटर्नमध्ये त्याचं नाव जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस असं झालेलं आहे. आणि निश्चितपणे याचं वेटेज म्हणजे मार्किंग वेटेज जे आहे हे निश्चितपणे वाढलेलं आहे. ओल्ड पॅटर्नमध्ये हा विषय तुमच्याकडं 40 क्वेश्चन 40 मार्क्ससाठी होता, पण नवीन पॅटर्ननुसार हा जो विषय आहे आपल्याकडं 50 क्वेश्चन 50 मार्क्ससाठी आलेला आहे. आणि निश्चितपणे मी असं सांगेन की मुख्य परीक्षेमध्ये, बँकेच्या कुठल्याही मुख्य परीक्षेमध्ये किंवा इन्शुरन्ससारख्या कुठल्याही मुख्य परीक्षेमध्ये जर आपण गेला तर निश्चितपणे जनरल अवेअरनेस यामध्ये जो काय बँकिंगचा पार्ट समाविष्ट आहे 60% पार्ट आणि करंट अफेअर्सचा पार्ट समाविष्ट आहे, ज्यामध्ये नॅशनल आणि इंटरनॅशनल करंट अफेअर्स आहे. हा पार्ट तुम्ही कितपत तयारी करताय, किती परफेक्ट तयारी करताय, तुमचं रीडिंग कसं आहे, तुम्ही त्यासाठी सोर्सेस कुठले कुठले वापरता, यावरती हा पार्ट डिपेंड राहतो. त्यासाठी जनरल अवेअरनेस आणि फायनान्शियल अवेअरनेस विषय मुख्य परीक्षेसाठी तुमच्यासाठी एक टर्निंग पॉईंट राहतो. म्हणून जर आपण बघितलं टोटल बँकिंगचा पॅटर्न जर बघितला हा सगळा, तर नव्यानं तयार करणारे विद्यार्थी जे आहेत इथून पुढच्या काळामध्ये, आता आपल्याला माहिती आहे की 2020-21साठीचं RRB म्हणजे रिजनल रुरल बँक्स यासाठीचं एक नोटिफिकेशन आत्ता प्रसिद्ध झालेलं आहे. त्याच्या तारखा डिक्लेअर केलेल्या नाहीत, कारण सध्या कोविडची सिच्युएशन असल्यामुळं पूर्ण देशभरामध्ये त्याच्या तारखा कुठे डिक्लेअर केलेल्या नाहीत. टेंटेटिव्ह शेड्यूल त्यांनी आता सध्या डिक्लेअर केलेलं आहे. पण निश्चितपणे ही एक्झाम होणार आहे. कुठल्या महिन्यात होणार आणि कुठल्या वर्षी होणार, म्हणजे 20मध्ये होणार की 21मध्ये होणार हे अजूनही निश्चित नाही. ते आगामी काळामध्ये निश्चितपणे ते या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. पण निश्चितपणे ही एक्झाम होणार हे आता फायनल आहे. त्यामुळं नव्यानं ॲडमिशन घेणारे जे काही विद्यार्थी असतील किंवा नव्यानं तयारी करणारे जे काही विद्यार्थी असतील ते निश्चितपणे RRB सारख्या एक्झाम जे आहेत
हे आत्तापासून फोकस करणं खूप गरजेचं आहे. RRB सारखी एक्झाम जर आत्ता येत असेल नोटिफिकेशनमध्ये तर निश्चितपणे IBPS क्लर्कची एक्झाम पण तुमच्यासमोर येणार आहे. IBPS PO सारखं नोटिफिकेशन तुमच्यासमोर येणार आहे आगामी काळामध्ये. स्टेट बँक ऑफ इंडियासारखे एक्झाम तुमच्यासमोर येणार आहेत. RBI सारखे एक्झाम तुमच्यासमोर येणार आहेत, ज्यामध्ये असिस्टंटच्या काही पोस्ट आहेत, ग्रेड बीच्या काही पोस्ट आहेत, या तुमच्यासमोर येणार आहेत. इन्शुरन्स सेक्टरमधल्या काही एक्झाम तुमच्यासमोर येणार आहेत. त्यामध्ये सांगायचं झालं तर LIC सारखे एक्झाम्स असतील, ज्यामध्ये DO असेल, AO असेल, AO सारखे एक्झाम्स असतील, असिस्टंटच्या एक्झाम्स असतील, न्यू इंडिया इन्शुरन्स असेल, नॅशनल इन्शुरन्स असेल, ओरिएंटल इन्शुरन्स असेल, अशा अन्य काही पब्लिक सेक्टर इन्शुरन्स कंपनीज ज्या आहेत ह्याच्यासुद्धा एक्झाम टप्प्याटप्प्याने आपल्यासमोर येणार आहेत. थोडीशी कोविड सिच्युएशन पूर्ण देशामध्ये क्लिअर झाल्यानंतर या गोष्टी आपल्याकडे टप्प्याटप्प्याने पुढे यायला सुरुवात होतील. पण या सगळ्या गोष्टींची, या सगळ्या एक्झामची तयारी जर आपल्याला आत्तापासून करायची असेल, तुम्हाला 2021 हे इयर जर आता आपल्याला या एक्झाममध्ये टार्गेट करायचं असेल तर निश्चितपणे एक्झामचा पॅटर्न काय आहे, एक्झाम कशा पद्धतीने घेतली जाते, मार्किंग पॅटर्न काय आहे, सब्जेक्ट कुठले कुठले आहेत, सिलेबस काय आहे, तुम्हाला पास कसं केलं जातं, साधारण टाईम अलॉटमेंट कसं असतं कुठल्या एक्झाममध्ये, इंटरव्ह्यूची प्रक्रिया कशा पद्धतीनं असते, या सगळ्या गोष्टींचा माहिती ही आत्तापासून आपल्याला कलेक्ट करणं गरजेचं आहे. आणि हे जोपर्यंत आपल्याला माहीत होत नाही, हा पॅटर्न जोपर्यंत माहीत होत नाही तोपर्यंत तुमच्या अभ्यासाला दिशा मिळणं थोडंसं इथून पुढच्या काळामध्ये अवघड जाईल. यासाठी कुठल्याही एक्झामची, अगदी MPSC लेवलच्या एक्झाम्स असतील, बँकिंग लेवलच्या एक्झाम्स असतील, इन्शुरन्स लेवलच्या एक्झाम्स असतील, तुम्हाला पॅटर्न माहीत करून घेणं गरजेचं आहे. आणि तो पॅटर्न तुम्ही आत्ता या कोविडच्या सिच्युएशनमध्ये अगदी घर बसल्या ऑनलाईन पद्धतीनं माहीत करून घेऊ शकता, त्याचा पॅटर्न माहीत करून घेऊ शकता, स्टडी मटेरियल काय आहे हे तुम्ही जाणून घेऊ शकता. पण ॲक्च्युली या सगळ्या पोझिशनमध्ये जर आपण बघितलं तर तुम्हाला एकदा ना एकदा तरी ह्या सगळ्या विषयांचं कोचिंग किंवा मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे, जे ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध आहे, ऑफलाईन पद्धतीनं आगामी काळामध्ये उपलब्ध होणार आहे. अरुण नरके फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा ऑनलाईन पद्धतीनं हे मार्गदर्शन आता सुरू आहे आपल्याकडं. ऑफलाईन पद्धतीनं कोविड सिच्युएशन क्लिअर झाल्यानंतर ऑफलाईन पद्धतीनं हे लेक्चर तुमच्यासमोर येणार आहेत. तर एकदा प्रत्येकानं ह्या विषयांचा स्टडी करणं, त्या कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. यामध्ये कोर सब्जेक्ट जर बघितले तर या सगळ्या एक्झाम्समध्ये, मग अगदी बँकिंगपासून इन्शुरन्समध्ये तुम्ही कुठलीही एक्झाम द्या, या सगळ्या एक्झाम्समध्ये रिझनिंग असेल, मॅथ्स असेल, इंग्लिश असेल, हे तिन्ही सब्जेक्ट ह्या दोन्ही टाईपच्या एक्झाम्समध्ये कोर सब्जेक्ट आहेत. पण तुम्ही मुख्य परीक्षेला गेल्यानंतर तुम्हाला जनरल आणि फायनान्शियल अवेअरनेस यासारखा सुद्धा महत्त्वाचा विषय फेस करायला लागतो. तो तुमचा टर्निंग पॉईंट ठरतो, हे आपण यापूर्वीच बोललेलो आहे यामध्ये. तर निश्चितपणे तुम्ही प्री पास झाला म्हणजे सगळं झालं असं नाही आहे. प्री ही क्वालिफाईंग एक्झाम आहे. तुम्हाला बँकिंग परीक्षेचा पॅटर्न जो आहे हा अशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे की तुम्ही जर प्री एक्झाम दिली, तुमच्या प्रीचा रिझल्ट जर डिक्लेअर झाला तर निश्चितपणे तुम्हाला 2 किंवा 3 महिन्याचा पिरियड अजिबात मिळत नाही. यामध्ये तुम्हाला प्री पास झाल्यानंतर हार्डली 12 ते 15 दिवसाचा पिरियड असतो मधल्या पिरियडमध्ये, आणि 12 ते 15 दिवसानंतर इमिजिएट तुमची मेन्स एक्झाम तुम्हाला फेस करायला लागते. कारण तुम्ही IBPS सारख्या एक्झामचं किंवा स्टेट बँक ऑफ इंडियासारख्या एक्झामचं नोटिफिकेशन जर तुम्ही रीड केलं तर निश्चितपणे, आता यावर्षी त्यांनी तारखा डिक्लेअर केलेल्या नाहीत कारण कोविड सिच्युएशन आहे, पण निश्चितपणे गेल्या वर्षी नोटिफिकेशन बघितली किंवा इथून पुढच्या काळामध्ये येणार नोटिफिकेशन तुम्ही बघितली तर मुख्य परीक्षांच्या तारखासुद्धा त्यामध्ये डिक्लेअर केलेल्या आहेत. अगदी रिझल्ट कधी डिक्लेअर होणार, तुमचे इंटरव्ह्यू शेड्यूल कधी होणार, याच्या तारखेसही त्यांनी शेड्यूल डिक्लेअर केलेलं असतं. आणि मागचा काही अनुभव लक्षात जर आपण घेतला तर आपल्या लक्षात येईल की ह्या तारखांमध्ये कधीही बदल झालेला नाही. अप टू डेट सगळ्या एक्झाम पार पडलेले आहेत आणि त्यावेळी त्याचे रिझल्ट डिक्लेअर झालेले आहेत. तर इथं सांगायचा उद्देश काय आहे, तुम्हाला बँकिंग परीक्षांची तयारी करताना निश्चितपणे जसं तुम्ही प्रीची तयारी करता, त्याचे ॲनालिसिस करता, त्याची माहिती घेता, तसं तुम्ही एका बाजूला मुख्य परीक्षेतसुद्धा तयारी करणं गरजेचं आहे, त्याची माहिती घेणं गरजेचं आहे. नंतर सिच्युएशन अशी होऊ शकते की तुम्ही प्री पास व्हाल, नंतर मुख्य परीक्षेसाठी तुमच्यासमोर एक मोठा क्वेश्चन मार्क राहील की मुख्य परीक्षेसाठी आता काय करू मी, कारण पिरियड कमी असतो. साधारण 12 ते 15 दिवसाचा पिरियड मिळतो आणि 12 ते 15 दिवसांमध्ये तुम्ही बँकिंगसारख्या परीक्षांची किंवा इन्शुरन्ससारख्या परीक्षांची मुख्य परीक्षेची तयारी इतक्या शॉर्ट पिरियडमध्ये करणं तुम्हाला अवघड जाईल. यासाठी आत्ता आपल्याकडे वेळ आहे, आगामी नोटिफिकेशन समोर येणार तुमच्याकडे टप्प्याटप्प्याने. यासाठी ही सगळी माहिती आत्ता आपल्याला कलेक्ट करणं गरजेचं आहे, सिलेबस कलेक्ट करणं गरजेचं आहे, स्टडी मटेरियल कलेक्ट करणं गरजेचं आहे. थोडंसं टॉपिक कुठले कुठले समाविष्ट आहेत, त्यामध्ये गतवर्षीच्या काही प्रश्नपत्रिका असतील त्या तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल आहेत, त्यामध्ये IBPSच्या काही एक्झामच्या क्वेश्चन पेपर असतील, प्रीचे असतील, मेन्सचे असतील, स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रीचे मेन्सचे काही क्वेश्चन पेपर असतील. हे थोडेसे आत्ता या सिच्युएशनमध्ये थोडंसं ॲनालिसिस करणं गरजेचं आहे, जेणेकरून ज्यावेळेला तुमचे ऑनलाईन लेक्चर स्टार्ट होतील, ज्यावेळेला तुमचे ऑफलाईन लेक्चर स्टार्ट होतील, निश्चितपणे त्यावेळेला तुम्हाला अभ्यासाला एक प्रकारे गती मिळेल. जर लेक्चर सुरू झाल्यानंतर मग तुम्ही ही सगळी प्रक्रिया सुरू केली तर निश्चितपणे थोडीशी ग्रीप घ्यायला तुम्हाला या ठिकाणी वेळ लागू शकतो. यासाठी बँकिंग परीक्षेचा पॅटर्न असा तयार केलेला आहे जो शॉर्ट टर्म पॅटर्न आहे, ज्यामध्ये एक्झामचं नोटिफिकेशन निघाल्यानंतरच पुढच्या सगळ्या तारखा डिक्लेअर आहेत, कुठल्या महिन्यात काय होणार आहे आणि तुमचा रिझल्ट कधी बाहेर पडणार आहे, सगळं निश्चित शेड्यूल असतं, शक्यतो कधी बदल होत नाही. त्यामुळं सगळ्या गोष्टी आपल्याकडे जर क्लिअर असतील तर निश्चितपणे
तयारी करायला आपल्या ठिकाणी मार्ग मिळतो. म्हणून 12 ते 15 दिवसांमध्ये मुख्य परीक्षेचा अभ्यास आपण कोणी करू शकत नाही. त्यासाठी प्रीचा स्टडी करतच आपण मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. जसे आपल्याला प्री क्वालिफाय करायचे आहेच, प्लस आपल्याला मुख्य परीक्षेसुद्धा क्वालिफाय करायचे आहे. आणि आपण एक सगळ्यांनी आपल्या या ठिकाणी एक टार्गेट ठरवून घ्यायचं आहे की 2021मध्ये ज्या एक्झाम आपल्यासमोर येणार आहेत, IBPSच्या असतील, SBIच्या असतील किंवा इन्शुरन्स सेक्टरमधल्या एक्झाम्स असतील, या एक्झाममध्ये टार्गेट स्टडी आपल्याकडे पाहिजे आहे. आपल्याकडे एक प्लॅन तयार पाहिजे या ठिकाणी. आणि त्या प्लॅननुसार आपण कधी कुठल्या विषयाची कशी तयारी करायची, कुठल्या विषयाला किती वेळ द्यायचा, आपण त्या विषयात त्या पद्धतीने प्रिपेअर आहोत की नाहीत, या सगळ्या विषयांचा अभ्यास करून ॲनालिसिस करून मग आपण प्रॉपर तयारी करू शकतो, जेणेकरून तुम्हाला इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत किंवा इतर एक्झामच्या तुलनेत या ठिकाणी सक्सेस लवकरात लवकर या ठिकाणी मिळू शकतो. यासाठी मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की IBPS सारखे एक्झाम्स असतील, SBIच्या एक्झाम्स असतील, RBI इन्शुरन्ससारखे एक्झाम्स असतील, यामध्ये आगामी काळामध्ये आपल्याकडं भरपूर करिअर ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. आणि या सगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी जी आहे ही अरुण नरके फाउंडेशनच्या माध्यमातून, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीनं आता सध्या सुरू आहे. तशी ती ऑफलाईन पद्धतीनं सुद्धा तुमच्यासमोर येणार आहे सर्व तयारी. आणि प्रत्येक विषयाचं, जसे कॅल्क्युलेशन बेस्ड जेवढे विषय आहेत, रिजनिंग असेल, मॅथ्स असतील, या सगळ्या विषयांमध्ये कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत, त्या विषयाच्या प्रॅक्टिसमध्ये जोपर्यंत तुम्ही जात नाही, तो विषय तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करून जोपर्यंत तो इम्प्रूव्ह करत नाही, तोपर्यंत तुम्हाला सक्सेस मिळणं थोडंसं अवघड आहे. कारण मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे या सगळ्या गोष्टींच्या कन्सेप्ट जर क्लिअर करायचे असतील तर तुम्हाला त्या विषयांच्या तज्ज्ञ शिक्षक जे आहेत यांचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे, जे आपण ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देतो. तसंच ऑफलाईन पद्धतीसुद्धा उपलब्ध करून देतो, ज्यात तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि एकदा कन्सेप्ट क्लिअर झाल्या की तो विषय इम्प्रूव्ह कसा करायचा, त्या विषयावरती काम कसं करायचं, त्याचं प्रॅक्टिस कसं करायचं, आणि स्पीड, ॲक्युरेसी अँड टाईम मॅनेजमेंट या ज्या गोष्टी आहेत या कशा मॅनेज करायच्या, या गोष्टी तुम्हाला त्यातून समजून जातील. प्लस ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून, ऑफलाईन लेक्चरच्या माध्यमातून जे काही शिक्षक असतील, तज्ज्ञ शिक्षक असतील, त्यांच्या माध्यमातून काही प्रिव्हियस एक्सपिरियन्स असतील, काही मोटिवेशन लेक्चर्स असतील, या माध्यमातून आमचे ह्याच्यापूर्वी जे काही विद्यार्थी सक्सेस झालेले आहेत, आता 2020च्या एक्झाममध्ये सुद्धा बँकिंगचा रिझल्ट लागलेला आहे, क्लेरिकलचा असेल, POचा असेल, यामध्ये आमचे अनेक विद्यार्थी पासआउट झालेले आहेत, जे आता सिलेक्शन प्रोसेसमध्ये आहेत. तर त्यांचे काही एक्सपिरियन्स आहेत हे सुद्धा त्या माध्यमातून शेअर केले जातात, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करायला एक प्रकारची दिशा मिळू शकते. त्यासाठी या सगळ्यामध्ये ॲनालिसिस कसं केलं जातं, तुम्ही इन्फॉर्मेशन कशी क्लिअर करता, कन्सेप्ट कशा क्लिअर करता, त्यावरती प्रॅक्टिस कसं करता, यावरती हा पार्ट डिपेंड राहतो. त्यासाठी घरी बसून अभ्यास करण्यापेक्षासुद्धा ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून किंवा ऑफलाईन लेक्चरच्या माध्यमातून तुम्ही त्या तज्ज्ञ प्राध्यापकांकडून, शिक्षकांकडून कन्सेप्ट कशा क्लिअर करून घेताय आणि त्या ॲक्च्युली तुम्ही प्रॅक्टिस करून कशा इम्प्रूव्ह करता, त्यावरती तुमचं बँकिंग सेक्टरमधलं किंवा अगदी इन्शुरन्स सेक्टरमधलं भवितव्य अवलंबून आहे. तर अरुण नरके फाउंडेशनमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टींची परिपूर्ण माहिती, परिपूर्ण लेक्चर्स, परिपूर्ण मार्गदर्शन तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सुरू आहे. धन्यवाद.